रामकृष्ण हरी मंडळी. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते कटीवर हात ठेवलेल्या सावळ्या पांडुरंगाची मूर्ती. आणि पंढरपूरला जाणं अनेकांसाठी शक्य होत नाही, तर आपल्या घरातच विठुरायाचं आगमन कसं करायचं, स्वागत कसं करायचं आणि याची उत्सुकता उत्साह वेगळाच असतो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरी आषाढी एकादशीची पूर्वतयारी कशी केली जाते आणि त्याचं सर्व साहित्य मी काय काय आदल्या दिवशी आणून ठेवते. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. कोणत्याही सणाची सुरुवात होते ती घराच्या शुद्धीकरणापासून. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी आपल्याला संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचे, देवघर लख्ख करून घ्यायचे, विठ्ठलाला अत्यंत प्रिय असलेलं तुळशी वृंदावन देखील लख्ख करून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला जी पूजनासाठी तांब्या पितळाची भांडी लागणार आहे ती देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत. लागणारी फुलं, नंतर तुळशी पत्र हे देखील आपल्याला आदल्या दिवशीच जमा करून ठेवायचं आहे. पूजनाच्या ताटामध्ये महत्त्वाचा आहे तो काळा बुक्का आणि अष्टगंध, जे विठ्ठलाला अतिशय प्रिय आहे. त्यानंतर आपल्याला उद्याच्या महापूजेसाठी अत्यंत महत्त्वाची तयारी म्हणजे देवाचा अभिषेक करण्यासाठी लागणारं पंचामृत, दूध, दही, तूप, मध, खडीसाखर या सात्विक पंचामृताने आपल्याला उद्या माता रुक्मिणी आणि पांडुरंगाला अभिषेक करायचा आहे. ह्या सर्व वस्तू अतिशय प्रिय आहेत पांडुरंगाला, त्या सर्व एका ठिकाणी आपल्याला जमा करून ठेवायच्या आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये भगवंताला चंदनाची सुवासिक ओटी लावली जाते, ज्यामध्ये केशर, कापूर, कस्तुरी, गुलाबजल ह्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. ह्या सर्व गोष्टी आपण एका ताटामध्ये काढून ठेवणार आहोत. शुद्ध चंदन, गुलाबजल आणि दूध मिसळून याची पेस्ट करायची आहे आणि ही पारंपरिक ओटी आपल्याला उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी अभिषेक झाल्यानंतर पांडुरंगाला आणि रुक्मिणी मातेला लावायची आहे. त्यानंतर पुढील तयारी आहे ती रुक्मिणी मातेची ओटीची तयारी. तर आपल्याला आषाढी एकादशीच्या निमित्ताने रुक्मिणी मातेची ओटी भरायची आहे. हिंदू संस्कृतीमध्ये ओटी भरणे म्हणजे समृद्धी, मांगल्य आणि कृतज्ञतेचे प्रतीक मानले जाते. ओटीच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने खण, अक्षदा आणि श्रीफळ याचा समावेश आहे. हळदी, कुंकू ह्या तर गोष्टी आपल्याकडे आहेतच, त्या आपण ऐनवेळेला घेणारच आहोत. त्यानंतर पुढे येतो तो प्रसाद किंवा नैवेद्य याची तयारी. आपण जर साय जमा करून ठेवली असेल तर साय आपण ताक करून ठेवायचे, लोणी बाजूला काढून ठेवायचं आहे. ताकाचा उपयोग आपल्याला फराळ करताना होणार आहे. त्याचसोबत साबुदाणा भिजू घालून ठेवायचा आहे. आदल्या दिवशी भिजू घातला म्हणजे तो नैवेद्य करताना खूप छान असा मऊसूत भिजेल आणि आपली जी खिचडी करायची आहे किंवा वडे करायचे आहेत, कोणतंही आपल्याला जिन्नस करायचे ते छान आणि व्यवस्थित होईल. थोडासा वेळ लागतो साबुदाणा भिजण्यासाठी, त्यासाठी आदल्या दिवशी आपल्याला साबुदाणा छान भिजू घालून ठेवायचा आहे. दोनदा धुवून घेतला, थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि झाकण घालून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला समजा भगरीचा भात करायचा आहे, भगर आमटी करायची आहे, त्यासाठी लागणारी भगर आपण छान व्यवस्थित धुवून पुसून भाजून ठेवायची आहे. आणि नंतर शेंगादाणे देखील आपल्याला शांतपणे मंद गॅसच्या आचेवरती भाजून घ्यायचे आहेत आणि ते थंड करून ठेवायचे आहेत, म्हणजे त्याची सालं व्यवस्थित निघतील. जो आपण पदार्थ करणार आहे तो छान खमंग होईल, यासाठी शेंगादाणे भाजून ते थंड करून ठेवलेले आहेत. ही सर्व तयारी आपल्याला करायची. आपल्याला जी फळं आणायची आहेत नैवेद्याला ती देखील आपण आदल्या दिवशीच आणून ठेवायची आहे. त्याचसोबत आपल्याला गॅस ओटा स्वच्छ करून ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला गॅस ओट्यावरती नैवेद्य तयार करायचा आहे, म्हणून रात्रीच ही सर्व स्वच्छता करून ठेवायची आहे. त्यानंतर एकादशीच्या दिवशी आपल्याला पांढरं वस्त्र शक्यतो आपण परिधान करत असतो, सेवा करायची असते, म्हणून जी कोणती आपल्याला साडी घालायची आहे, ड्रेस घालायचा आहे तो आपल्याला काढून ठेवायचा आहे. तर अशी होती आषाढी एकादशीची पूर्वतयारी. ही सगळी पूर्वतयारी करताना मनाला एक वेगळी शांतता आणि आनंद मिळते. तुमची आषाढी एकादशीची तयारी कशी चालली आहे त्यासाठी कमेंट नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.